तुम्ही शेवटचं कधी स्वतःसाठी काही केलं होतं की अजूनही फक्त इतरांसाठी जगताय? आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतं, पण एक कंडिशन आहे, तुम्हाला स्वतःला थांबवणं बंद केलं तरच. नमस्कार मंडळी, मी वैशाली. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ वैशाली यामध्ये. जर लाईफमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करून ठेवा. आपण सगळ्या महिलांचं लाईफ जवळपास सारखंच असतं. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, जबाबदाऱ्या, पण या सगळ्यातनं आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसतो. आरशात बघितलं तर आपल्यालाच आपलं रिफ्लेक्शन ओळखू येत नाही. पण एक ट्रूथ आहे, कोणीच येणार नाही तुम्हाला बदलायला. तुम्हाला स्वतःला पाऊल उचलावं लागतं आणि हे पाऊल आपण कसं उचलायचं, त्याचं काही सोल्युशन काढावं लागेल ना, की असं आपोआप आपल्याला चेंजेस व्हायला सुरुवात होतील? नाही. तर सगळ्यात अगोदर मिरर टेक्निक. तर कुठली आहे ह्या टेक्निक? दररोज फक्त 2 मिनटं आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला स्वतः सांगायचं, आय कॅन डू इट, मी करू शकते. कारण हे जेव्हा आपण करायला सुरुवात करू तेव्हा आतून एक कॉन्फिडन्स तयार होईल. नंतर स्टॉप ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग थांबवा, म्हणजे परफेक्ट टाईम कधीच येत नसते हां. स्टार्ट स्मॉल बट स्टार्ट टुडे. तिसरी टेक्निक म्हणजे रायटिंग हॅबिट. दररोज एक पेज तरी काहीतरी लिहा, तुमचं थॉट लिहा, तुमचे ड्रीम्स लिहा. बिलीव्ह मी, रायटिंग म्हणजे सेल्फ थेरपी आहे. आणि चौथा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे 30 मिनिट रूल. फक्त 30 मिनिट्स स्वतःसाठी द्यायला शिका. स्टडी, स्किल, इंग्लिश, काहीही. त्यामुळे आपल्यात खूप चेंजेस व्हायला सुरुवात होतात. तुमचं वय जरी 30+ असलं, 35+ असलं, 40+ असलं, तर डज नॉट मॅटर. तुम्ही अजूनही सुरुवात करू शकता आणि सक्सेस मिळवू शकता. इतके दिवस तुम्ही इतरांसाठी जगलेत, आता जरा स्वतःसाठी जगून बघा. जर तुम्ही आजपासून एक स्टेप जर उचलणार असाल तर स्टार्ट टुडे, नॉट वेट. आत्ता सुरुवात करा. आणि समोरचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर TET असो, टेट असो, सिटेट असो, त्यासाठी हाऊसवाईफनी कसं आपला एक्झामचा टाईमटेबल सेट करावा, कशी स्ट्रॅटेजी ठरवावी, त्यामुळे नक्की आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.